धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगर परिषदेत आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नगर परिषदेच्या कामकाजाला गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विविध विषय समित्यांच्या गठनाची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. पीठासीन अधिकाऱ्यांनी प्राप्त अर्जांची छाननी करून सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरित्या घोषित केले. उमरगा नगर परिषदेच्या सभागृहात आज 25 जानेवारी रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीकडे संपूर्ण उमरगा शहराचे लक्ष लागले होते. नगर परिषदेच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विविध विषय समित्यांच्या गठनाची प्रक्रिया आज अधिकृतरित्या पूर्ण करण्यात आली. पीठासीन अधिकाऱ्यांनी ठरलेल्या कालावधीत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी केली. छाननीअंती सर्व नामनिर्देशन अर्ज वैध ठरवण्यात आले असून नियमांनुसार विविध विषय समित्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीत पुढीलप्रमाणे विषय समित्या आणि त्यांच्या सभापतींची घोषणा करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती. महिला सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य, पोषण व शिक्षणविषयक कामकाजासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. या समितीच्या सभापतीपदी श्रीमती अश्विनी सिद्धार्थ सोनकांबळे यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती. शहरातील पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था, गटारे तसेच पाणी टंचाईसारख्या प्रश्नांवर उपाययोजना करण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. या समितीच्या सभापतीपदी नगरसेवक धनंजय मुसांडे यांची निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समिती. रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक इमारती आणि विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी या समितीमार्फत केली जाणार आहे. या समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष विजय वाघमारे यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समिती. नगर परिषदेच्या दीर्घकालीन विकास आराखड्याची आखणी, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि निधीचा योग्य वापर या समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या समितीच्या सभापतीपदी श्रीमती दळगडे ताराबाई यांची निवड झाली. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती. शहर स्वच्छता, आरोग्य सुविधा, प्राथमिक आरोग्य सेवा आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना यावर या समितीचे विशेष लक्ष राहणार आहे. या समितीच्या सभापतीपदी नगरसेवक विशाल काणेकर यांची निवड करण्यात आली. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती. शहरातील शैक्षणिक गुणवत्ता, युवकांसाठी क्रीडा उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम ही समिती करणार आहे. या समितीच्या सभापतीपदी मुस्तफा चौधरी यांची निवड करण्यात आली. आज उमरगा नगर परिषद येथे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीनंतर सर्व विषय समिती आणि स्थायी समितीचं गठन करण्यात आलं. त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय धाराशिव यांच्या आदेशानुसार श्री कुंभार साहेब मुख्याधिकारी नगरपंचायत लोहारा यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. आजच्या दिवसभरामध्ये सर्व सभेचं कामकाज होऊन अत्यंत सुरळीतरित्या एकूण 6 विषय समित्यांची स्थापना करण्यात आली आणि 7 सदस्यीय श्री किरण भैया गायकवाड साहेब नगराध्यक्ष उमरगा नगर परिषद यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीचे गठन करण्यात आले आहे. यासाठी सर्व कामकाज हे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एकमतानं पूर्ण झालं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. उमरगा शहराच्या विकासासाठी सर्व विषय समित्या समन्वयाने काम करतील अशी प्रतिक्रिया नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी NTVशी बोलताना दिली आहे. उमरगा नगर परिषदेतील विविध विषय समित्यांची स्थापना पूर्ण झाल्याने शहराच्या विकास कामांना वेग मिळेल अशी अपेक्षा उमरगेकरांतून व्यक्त होत आहे. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून लोहारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री कुंभार तसेच उमरगा नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे आणि मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.